सप्टेंबर म्हणजेच 12 सप्टेंबरला असतो माझा बर्थडे। तर आता माहीत नाही हा व्लॉग मी कधी पोस्ट करते, कारण रिसेंटली मला काही वेळच भेटत नाही आणि ब्लाऊजचं स्टिचिंगचं काम खूप जास्त असल्यामुळे हे काही सेलिब्रेशन वगैरे असेल यामध्ये सुद्धा जास्त वेळ नाही आणि आज बर्थडे असून सुद्धा काही काम तर चुकणार नाही। सकाळच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल जे काही बेसिक रुटीन असतं ते सर्व झालं आणि त्यानंतर तर मी काही शूट केलंच नाही। त्यानंतर राम ज्यावेळेस झोपला त्यावेळेस माझं स्टिचिंगचं काम घेतलं आणि 2 ब्लाऊज आज मी स्टिच केले, कारण की इमर्जन्सी मला मध्ये म्हणजे 4-4:30च्या दरम्यान त्यांना ब्लाऊज द्यायचे होते। तर संध्याकाळच्या वेळेस मी त्यांना ते ब्लाऊज देईल आणि सिंपल असा सूट मी आज वेअर केलेला आहे, कारण की घरच्या कपड्यामध्ये जसं आपल्याला काम करायला कम्फर्टेबल वाटतं तसं असं नवीन कपडे वगैरे घातलं तर काम करायला काही जमतच नाही, म्हणजे थोडंसं अनइझी किंवा अनकम्फर्टेबल असं वाटतं। पण ठीक आहे म्हटलं आज आपला स्पेशल दिवस आहे तर ड्रेस घातलाच पाहिजे। आणि त्यानंतर सांगायचं झालं तर सुरुवातीला आपले कसे बर्थडे वगैरे असेल तर खूप जास्त आपल्याला म्हणजे असं एक्साइटमेंट असायची की कधी बर्थडे वगैरे असेल आणि काय गिफ्ट भेटेल वगैरे। पण आता ॲज सच असं एक्साइटमेंट जी असते ती आता काहीच नाही, कारण की मुलं वगैरे झालं की त्यांच्याच आवडीनिवडीचा आपण जास्त विचार करतो आणि आपल्या ज्या काही आवडीनिवडी असेल ते तर विसरायलाच लागतो। कोणती वस्तू वगैरे घ्यायचं झालं तर आपण मुलांचा आधी विचार करतो आणि त्यानंतर आपला। तर सेम वेनी माझंच आहे, काय बर्थडे वगैरे आहे फोन कॉल्स वगैरे किंवा मेसेज वगैरे या सर्वाकडे तर मला आज लक्ष द्यायलाच झालं नाही आणि जे काही गिफ्ट मला भेटले ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेल आणि छान आहे आणि माझ्या आवडीचंच भेटलं। गिफ्ट तर म्हणता येईल नाही, कारण की मी त्यांच्याकडे डिमांड केली होती की खूप दिवसापूर्वी की मला ही वस्तू पाहिजे आणि ही म्हणजे काही जर स्पेशल ओकेजन वगैरे असेल तर भेटली असती आणि आता अनफॉर्च्युनेटली म्हणजे किंवा फॉर्च्युनेटली म्हणा बर्थडेच आहे तर ठीक आहे मला ते पण गिफ्ट भेटेल। तर पाहूयात असं आहे आजचं रुटीन आणि काय होते कसं ते पण मी तुम्हाला दाखवते। तर देवपूजा अजून बाकी आहे, देवपूजा करेल आणि त्यानंतर रामला तर झोपवले, अजून नाश्तासुद्धा बाकी आहे, कारण की सकाळी जो काही मसाले भात मी यांना टिफिनसाठी बनवला होता तो थोडासाच होता आणि त्यात काही पोटभर असं म्हणजे नाश्ता झाला नाही, कारण की संध्याकाळी पण खूप लेट होतं झोपायला, 12-12:30-1 वाजतात कधी कधी ब्लाऊजमुळं। तर पाहूयात थोडंसं काहीतरी चहा बिस्किट परत बनवते आणि त्यानंतर दुपारचं जेवण वगैरे हे सर्वच मी आज तुमच्याबरोबर शेअर करेल आणि छोट्याशा क्लिपसुद्धा दाखवेल जेणेकरून की तुमच्याबरोबर पण शेअर करता येईल आणि ॲज अ मेमरी म्हणून मला यूट्यूबला देखील सेव्ह करता येईल। आवरून झाल्यानंतर सुंदर अशी देवपूजा करून घेतली। तसं तर रोज देवपूजा करत असताना मी देवाकडे कधीच काही मागत नाही, पण म्हटलं की आज आपला स्पेशल दिवस आहे तर काहीतरी विश मागूयात। तर पाहू नेक्स्ट इयर जर कंप्लीट झाली तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल। तर दुपारी 3:30-4च्या दरम्यान हे घरी आले होते आणि सोबतच केक आणि काही स्वीट आणि समोसे घेऊन आले होते, की जसं की आपण म्हणजे नाश्ता वगैरेसाठी यूज करू शकतो असे पदार्थ होते। तर म्हटलं ठीक आहे देवापुढे थोडीशी मिठाई ठेवूयात आणि त्यानंतर आम्ही समोसे वगैरे एन्जॉय केले आणि केक जो आहे तो आम्ही लवकरच कट करणार होतो, कारण की संध्याकाळी 8-8:30 वाजता कधी कधी राम लवकर झोपतो, त्यामुळे म्हटलं की थोडंसं सेलिब्रेशन लवकर करूयात जेणेकरून रामला सुद्धा एन्जॉय करता येईल। आणि केक तर ही त्याची आवडीची गोष्ट आहे, कधी तो खूप जास्त एक्सायटेड असतो केक वगैरे कट करण्यासाठी, इथून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसलं असेल। आणि बर्थडे म्हटलं की असं वाटतं की काहीतरी मोठं सेलिब्रेशन हवं किंवा महागडं गिफ्ट हवं, पण या सर्वाची यामध्ये काही गरज नसते। कधी कधी छोटंसं फॅमिलीमध्ये सेलिब्रेशन केलं, केक वगैरे कट केला आणि छोटंसं काही गिफ्ट भेटलं तर ते सुद्धा खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं। तर असंच असतं नेहमी, आधीचे जे काही बर्थडे असतील ते खूप छान किंवा माझे जे फ्रेंड सर्कल वगैरे असतील त्यांच्यामध्ये मी सेलिब्रेट केलेले आहे। खूप वेळा गिफ्ट्स वगैरे असतील किंवा सेलिब्रेशन मोठे असतील ते सुद्धा मी केलेले आहेत, त्यामुळे ॲज सच अशी काही एक्साइटमेंट नव्हती। आणि केक तर मी सुरुवातीला घरीच बनवणार होते, पण ब्लाऊजचं थोडंसं अर्जंट वर्क आल्यामुळे केक बनवायचं मी स्किप केलं, त्यामुळे हे सोबतच येताना घेऊन आले होते आणि सिंपल अशी साडी वेअर केली। म्हटलं थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करूयात, त्यासाठी सुरुवातीला तर म्हटलं एक वन पीस मी जुडिओमधून घेतला होता तोच वेअर करूयात, पण ज्यावेळेस मी तो ड्रेस घातला त्यावेळेस मला असं वाटलं की खूप जास्त मी फॅटी दिसत आहे, त्यामुळे मी तो ड्रेस काढून टाकला आणि त्यानंतर सिंपल अशी साडी वेअर केली। साडीमध्ये आपण एकदम कितीही वेट आपलं जास्त असलं तरी आपण स्लिम दिसतो। आणि रामला तर केक प्रचंड आवडतो, कितीही केक त्याला खाऊ घातला तरी तो नाही म्हणतच नाही, अनलिमिटेड केक तो खाऊ शकतो। यासाठी एका बाउलमध्ये मी त्याला सेपरेट केक कट करून दिला आणि त्यानंतर बाकी जो केक होता तो मी फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवला, जेणेकरून वेस्ट होणार नाही आणि नेक्स्ट डेला सुद्धा खाता येईल। तर ही जी क्लिप आहे ती बर्थडेच्या 1 दिवस आधीची क्लिप आहे, जिथे की मी माझ्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी निघाले होते। तर आधीच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी त्यांना म्हटलं होतं की मला ब्रेसलेट घ्यायचा आहे,
खूप दिवसांपूर्वी ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेस मी माझ्या नावाचं म्हणजे असं बनवून घेतलेलं होतं, एक ब्रेसलेट म्हणजे कस्टमाइज करून घेतलं होतं थोडक्यात. पण ते ब्रेसलेट एकदा PMTचा प्रवास करत असताना चोरी गेलं आणि त्यामुळे त्यानंतर काही मी ब्रेसलेट केलंच नाही माझ्या स्वतःसाठी. आणि डेली यूजला मला अशा बँगल्स वगैरे घालायला आवडत नाही. कधीतरी आपण साडी वगैरे वेअर केली तर बँगल्स घालते आणि नाहीतर मग हात असे मोकळे जर असेल घरी तर पायाला सुद्धा चांगलं वाटत नाही. त्यासाठी म्हटलं की एक ब्रेसलेट करूयात. सिल्वरमध्येच मी घेणार होते कारण की जे काही गोल्ड ज्वेलरी वगैरे असेल ते मला जास्त काही फॅसिनेटिंग वाटत नाही आणि थोडासा असा म्हणजे आपला कलर जर थोडासा डार्क असेल तर सिल्वरमध्येच आपण म्हणजे इन्व्हेस्ट केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यासाठी मी सिल्वरचं ब्रेसलेट केलं आणि खूप साऱ्या डिझाईन नव्हत्या. त्यामध्येच मी एक सिलेक्ट केलं जे की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. तर थोडंसं जवळून दाखवण्याचा सुद्धा मी प्रयत्न करेल. आणि गिफ्टसुद्धा मला असेच आवडतात की जे आपल्याला काहीतरी उपयोगी पडतील. नाहीतर सोन्यामध्ये वगैरे काहीतरी इन्व्हेस्ट केलं तर त्याचा फायदासुद्धा होतो. त्यासाठी म्हटलं की सिल्वरचंच करूयात. आणि फक्त बड्डे आहे म्हणूनच गिफ्ट घ्यायचं असा पण माझा काही हेतू नव्हता. कारण की तसं तर आपण डेली यूज लागणाऱ्या काही गोष्टी वगैरे असेल त्या तर आपण अधूनमधून घेतच राहतो. पण म्हटलं की काहीतरी एक आठवण म्हणून घेऊयात. तर शेजारीच असलेल्या स्टोअरमध्ये आम्ही त्यानंतर गेलो आणि तिथे छान असं एक डिझाईन मला आवडलं. तर म्हटलं हे सिलेक्ट करूयात. आणि खूप जास्त काही डिझाईन नव्हत्या मला. तर सुरुवातीला मी असे स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवलेले जेणेकरून की तिथे गेल्यानंतर घेता येईल. पण त्यांनी तर सरळ सांगितलं की कस्टमाइज करून घ्यावं लागेल आणि खूप जास्त दिवस जाईल, म्हणजे 7 ते 8 दिवस जातील. त्यामुळे त्यांनी जे काही डिझाईन मला दाखवले त्यामध्येच मी एक सिलेक्ट केलं आणि तेच आम्ही परचेस करून लगेचच घरी आलो. जास्त काही घेणं वगैरे झालं नाही कारण की जाता वेळेस खूप जास्त उशीर झाला होता. त्यामुळे लवकरच घरी निघून आलो. आणि इव्हिनिंगच्या वेळेस मस्त असे समोसे एन्जॉय केले होते. त्यामुळे जास्त काही भूक नव्हती. त्यामुळे 6-6:30च्या दरम्यान आम्ही हॉटेलमध्ये जेवणासाठी निघालो होतो. घरीच सुरुवातीला मी प्लॅन केला होता की पनीरची भाजी आणि सोबत जिरा राईस वगैरे असं काहीतरी बनवूयात आणि सिंपल असा मेनू ठेवूयात. पण ब्लाऊज वगैरे शिवून झालं होतं आणि त्यामुळे थोडीशी दमली देखील होते. तर म्हटलं आज काहीतरी ब्रेक घेऊयात. कारण रोजच घरचं खाणं म्हटलं तरीसुद्धा खूप कंटाळा येतो आणि कधीतरी असं बाहेर खायचं म्हटलं की खूप जास्त एक्साइटमेंट असते. कारण की त्या दिवशी स्वयंपाकाला अगदी आपल्याला सुट्टीच भेटून जाते. आणि अगेन मी हेच सांगेल की राम लवकर झोपतो त्यामुळे जेवण करण्यासाठी सुद्धा आम्ही लवकरच आलो होतो. तर जास्त काही नाही, सिंपल अशी व्हेज मराठा आणि त्यानंतर कढाई पनीर आणि रोटी आणि सोबत काही सॅलड राईस हे सर्व घेतलं होतं. सुरुवातीला तर थाळी घेण्याचा प्लॅन होता पण म्हटलं एवढं खाल्लं जाणार नाही कारण की थाळीमध्ये खूप जास्त मेनू असतात. तर सुंदर असं साधं सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय अँड टेक केअर.